रामकृष्ण हरी. श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग 115. आता केशी राजा हेची विनवणी, मस्तक चरणी ठेवी तसे. देह असो माझा भलती ठाई, चित्त तुझ्या पायी असो द्यावे. काळाचे खंडन घडावे चिंतन, तन मन धन विन्मुखता. कफ वात पित्त देह अवसानी, ठेवावी वारुनी दुरितेही. सावध तो माझी इंद्रिये सकळ, दिली एक वेळ हाक आधी. तुका म्हणे तू या सकळांचा जनिता, येथे ऐक्यता सकळांसी. हे केशव राजा, मी आता तुझ्या पायावर मस्तक ठेवून तुला ही विनंती करीत आहे की प्रारब्धानुसार माझा देह कोठेही असो, पण माझे चित्त मात्र तुझ्या पायाजवळ असू दे. माझ्या पाठीमागे लागलेल्या काळाचे खंडन करून तुझ्या पायाचे चिंतन घडेल आणि माझे शरीर व मन धनादी विषयांपासून परावृत्त कर. देहावसानाचे वेळी वात पित्त आणि कफ यांच्या वैषम्यामुळे होणारे रोग दूर ठेव. तसेच माझी पातकेही नाहीशी कर. माझी सर्व इंद्रिये सध्या तरी सावध आहेत, म्हणून मरणाआधी मी तुला ही हाक दिली आहे, प्रार्थना केली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तूच या देह इंद्रियादिकांची उत्पत्ती करणारा आहेस, त्यामुळे तुझे या सर्वांशी ऐक्य आहे. अर्थात तुझ्या आज्ञेत देह इंद्रियादिक आहेत. रामकृष्ण हरी. श्री कृष्णार्पणमस्तु.